रामकृष्ण हरी. स्त्री शिक्षणाच्या जननी, समाजक्रांतीच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या जयंतीनिमित्त संपूर्ण शाळा परिसरात विचारांची, मूल्यांची आणि शिक्षणाच्या प्रकाशाची अनुभूतीच मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. आमचे मार्गदर्शक, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश बापू ढमढेरे यांच्या शुभहस्ते हे पूजन पार पडले. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा सविस्तर आढावा घेतला. स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडताना त्यांनी सहन केलेल्या सामाजिक विरोधाचा, अपमानाचा आणि संघर्षाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. शिक्षण हेच मुक्तीचे साधन आहे हा विचार त्यांनी कृतीतून समाजासमोर मांडला. ज्या काळात स्त्री शिक्षण पाप मानले जात होते त्या काळात त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू करून समाजात क्रांतीच घडवून आणली. आज लाखो स्त्रिया शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. यामागे सावित्रीबाई फुले यांचे योगदान अमूल्य आहे. या जयंतीनिमित्त सर्व शिक्षिकांनी आपापल्या वर्गात विशेष उपक्रम राबवले. त्यांनी विद्यार्थिनींना अत्यंत सुंदर व समजेल अशा भाषेत हे सांगितले की ज्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण आज शिक्षण घेऊ शकलो तेच शिक्षण आम्ही आज तुम्हाला देत आहोत. शिक्षकांनी स्वतःच्या जीवनातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना हे पटवून दिले की शिक्षणामुळेच आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, आत्मसन्मानाने जगत आहेत आणि समाजाला दिशा देऊ शकत आहेत. या गोष्टींचा त्यांना अभिमान आहे आणि हाच अभिमान त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाला कधीही दुय्यम स्थान देऊ नका अशी प्रेरणा यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पहा, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि कष्ट यांना जीवनात महत्त्व द्या. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा हे प्रेरणा या दिवशी देण्यात आली. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून विचार समृद्ध करण्यासाठी, अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आहे हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात ठसवण्यात आला. सावित्रीबाई फुले यांची जयंती केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विचारांची, प्रेरणेची आणि मूल्यांची शाळा ठरली. प्रशालेने या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात त्याची जाणीव आणि समाजाप्रती जबाबदारी निर्माण केली. अशा प्रेरणादायी उपक्रमामुळेच सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही जिवंत राहतात. धन्यवाद.